सगळ्यांना हॅपी नवरात्री. तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या ताई जामिनी ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी एकविरा आईच्या दर्शनाला गेली होती. दर्शन घेऊन आली तर मी खूप थकली होती. मग त्याच्यामुळे मला घरी स्वयंपाक करायची बिलकुल इच्छा नव्हती. तर हजबंड म्हणले चला आपण बाहेर खाऊ. मग पाऊस पण येत होता तर खूप मंचुरियन, चायनीज ते सगळं खायची इच्छा झाली. माझं फेवरेट नूडल्स आहे. तर मग आम्ही आमच्या शेजारच्या हॉटेलमध्ये गेलो. सोसायटीच्या बाहेरच आहे. तर मग आम्ही तिथं गेलो. तिथलं चायनीज आम्हाला खूप आवडते. माझी मुलगी तर तुम्ही बघितले असाल, मेनू कार्ड घेऊन मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून सांगत होती. पण आम्ही जास्त काही ऑर्डर न करता नूडल्स आणि मंचुरियन राईस ऑर्डर केलं. मग आम्ही भूक तर एवढी जाम लागून होती. पण हजबंड म्हटले की एक व्लॉग करू. तर मी म्हटलं नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण मला खाऊ द्या. त्यांनी मला विचारलं कसं झालं, त्याचा रिस्पॉन्स पण मी फक्त हो म्हणून दिली. माझी मुलीचं तर एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. मग आम्ही अशा प्रकारे आपलं चायनीजचं एन्जॉय केलं. मग आमचं लक्ष गेलं ओके ज्यूसकडे. आणि पाऊस पण खूप येत होता, त्याच्यामुळे काय टाईमपास करायचं म्हणून काही सुचलं नाही. पोट भरलं होतं तरी पण मग आम्ही ज्यूसचं ऑर्डर केलं. एक घेतला आणि दोघी हाफ हाफ पिलं. तर तो खूप छान होता. माझ्या मुलीला तर ज्यूस खूपच आवडतो. बाहेर गेली तर ती काही नाही घेणार, ती ज्यूसच घेते आणि छान पण असते. मी काही बॉटलचं वगैरे माझ्या मुलीला काहीच नाही देत. मी तिला फक्त फ्रूट ज्यूस देते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.